मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल अस्मी क्रिएटिव्ह व्लॉग्स. अँड कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल आर फाईन. आणि माझे व्लॉग बघत राहा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे असल्यामुळे आज आम्ही फिश बनवणार आहे. आणि आज मी फिश असं बनवणार आहे की माझा भाऊ आहे तर जास्त फ्राईड आवडत नाही, म्हणून आम्ही स्टीम पॉम्फ्रेट फिश बनवणार आहे. तुम्ही तो व्लॉग बघा आणि जर कोणाला आवडलं तर नक्की घरी ट्राय करा. अँड खूप हेल्दी आणि इझी आणि सोपी रेसिपी आहे. इमिजिएटली ते बनतं 15 मिनिट्समध्ये. सो एकदम बारीक आणि असा रिमझिम पाऊस पडलेला आहे. थोडंसं वातावरण ठीक झालेलं आहे. मुंबईमध्ये एवढा उकाडा आहे, एवढं गरम होतं आहे आणि त्याच्यामध्ये असं जर पावसाची सहर आली तर आपल्याला तो एक खरंच आनंद आहे. आणि आम्ही फिश बनवायचा पण प्रयत्न केला, त्याच्यामुळे बरं वाटते की वातावरण चांगलं झालेलं आहे आणि खायला मजा येणार आहे. सो जर पाऊस आणि आपल्या आवडीचं जेवण असेल तर हे कॉम्बिनेशन कोणाला नाही आवडत. एव्हरीबडी लव्ज इट. सो चला तर बनवूया आपण पॉम्फ्रेट फिश स्टीममध्ये. सो लेट्स गेट स्टार्टेड. 2 पापलेट घेतलेले आहेत, स्वच्छ धुतलेले आहेत आणि ह्याला असे 3 कट मारलेले आहेत. 7-8 पाण्यामध्ये टाकायचं आहे, स्टफिंग करायचं आहे. तर आपल्याला मॅरिनेट करायला मीठ टाकायचं आहे. अंदाजे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका. मग आपण ॲड करतो आणि थोडंसं दही. आणि लेमन. हे आपल्याला दोन्ही साईडला असं मसाला लावून घ्यायचा आहे. हा आपण टाकलं आहे हळद, मीठ आणि लेमन. आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचे आहेत मासे. आणि आपल्याला जो आपण ग्रीन चटणी बनवणार आहे ना, त्याचं आपल्याला मॅरिनेट करायला स्टार्ट करा. ग्रीन मसाला बनवायचा आहे, त्याच्यासाठी लागणार 2 ग्रीन चिलीज, फ्रेश कोरिएंडर टाकायचं आहे, आल्याचा तुकडा टाकायचा आहे. थोडंसं मीठ टाकायचं. पुदिना मिंट लीव्स. हा जो ग्रीन मसाला आहे आपल्याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आहे. सो अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी रेडी आहे. आता ही आपल्याला एका छोट्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायची आहे. सो अशी ग्रीन चटणी रेडी आहे आणि ही आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ही फिशला लावायची आहे. हा जो फिश आहे त्याला आपल्याला ही ग्रीन चटणी लावायची आहे. तर मी हातानेच प्रिफर करते गाईस, चमच्यापेक्षा. आणि आपण हे जे शिरा पाडून घेतलेत ना कट करून, त्याच्यामध्ये हा मसाला चांगला असा भरायचा आहे. तसा मसाला आपल्याला हा जो ग्रीन मसाला आहे हा आपण साईडला पूर्ण अशा प्रकारे आपल्याला जो
मसाला आहे दोन्ही साईडला लावून घ्यायचा आहे, पॅनमध्ये गेला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण माशांना ग्रीन मसाला लावून घेतलेला आहे. हे जे फिश आहे हे आपल्याला आता केळीच्या पाण्यात स्टीम करून घ्यायचं आहे. आता आपण फिश जे आहे ते ठेवतो. याला हे बांधायचं आहे. याचं पान तर अशा प्रकारे पापलेट जे आहे ते आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. मी थोडंसं पाणी टाकलं आहे, पापलेट ठेवलं आहे आणि हे वजन बसायला वरवटा ठेवला आहे. सो 15 मिनिट्स नंतर आपल्याला बघायचं आहे.